माणुसकी कुणी सोडली? म्हणजे माणसांनी सोडली, कायद्याने सोडली, की कायद्याच्या रक्षकांनी सोडली? तारीख आहे 28 ऑक्टोबर 2023. वार होता शनिवार. रात्रीच्या साधारण 10:30-11ची वेळ होती आणि दक्षिण दिल्लीतील पंचशील पेट्रोल पंपाच्या जवळ आउटरिंग रोड जो आहे, तर त्या ठिकाणी एक तरुण जो आहे तो दुचाकीवरती घरी चाललेला होता. वाटेमध्ये त्याच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्याच्या डोक्यातनं रक्तस्राव व्हायला लागला. रस्त्यावरती तो तळमळत होता, तो तडफडत होता. आता हे सगळं बघून लोक जमा झाले, त्याच्या भोवती जमलेले आहेत. पण त्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी दिल्लीमधले हे लोक त्याचा व्हिडिओ बनवत होते, फोटो काढत होते, तमाशा बघावा तसा टाइमपास करत होते आणि त्याला बघत होते. जवळजवळ अर्धा तास तो तरुण त्या ठिकाणी तडफडत होता, फडफडत होता, रक्त वाहत होतं आणि काही वेळाने तो तरुण त्या ठिकाणी मरण पावला. पण ही तडफड आणि हे सगळं चालू असताना त्या ठिकाणी एक तरुण येतो आणि त्या जखमी तरुणाला दवाखान्यामध्ये दाखल करतो. त्यावेळेस डॉक्टर सांगतात, फक्त 5 मिनिट अगोदर जर आणलं असतं तर याचा जीव वाचला असता आणि त्या तडफड करा मुलाचा जीव जो आहे तो तडफडून गेलेला होता. हाच तो तरुण आहे, हाच तो निरागसपणा आहे, हेच ते हास्य आहे जे आपण परत कधीही पाहणार नाही, परत कधीही दिसणार नाही. त्या तरुणाचं नाव होतं पियुष पाल आणि हा फिल्म मेकिंग आणि फोटोग्राफी करत होता. 28 ऑक्टोबर 2023ला हा त्याचं काम उरकून घराकडे चाललेला होता. कालकाजी या ठिकाणी त्याचं घर होतं. टू व्हीलरवरती तो घरी चाललेला होता. अचानकपणे पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीनं त्याला धडक दिली आणि पियुष रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे, कोसळलेला आहे आणि मग सुरू झाला माणुसकीचा तमाशा. याच्या शरीरातनं रक्त येत होतं, जखमी होऊन तडफडत होता, मदतीची याचना करत होता. लोक मात्र तमाशा पाहायला जमलेले होते आणि येणारे जाणारे लोक आपली गाडी बाजूला घेऊन हाच सगळा तमाशा बघत होते. कुणी हातातील मोबाईलवरून हे सगळे व्हिडिओ काढत होते, फोटो काढत होते आणि याची फडफड आणि तडफड बघा, मरताना माणूस कसा फडफड करतो हे त्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत होते. मदतीला मात्र कुणीही पुढं आलेलं नव्हतं. अरे मदतीचं जाऊ द्या, मदत सोडून द्या. लोक किती नालायक आहेत बघा, की त्या मरणाऱ्या मुलाच्या जवळ एक मोबाईल होता, तो मोबाईलसुद्धा कुणीतरी चोरलेला होता. त्याच्याकडे एक लॅपटॉप होता, तो सुद्धा कुणीतरी लंपास केला होता. त्याच्याकडचा एक कॅमेरा होता, तो सुद्धा पळवलेला होता. आणि ज्या वेळेस त्याच्या घरच्यांनी त्याच्या मोबाईलवरती कॉल केला होता तेव्हा त्या चोरट्यांनी हा कॉल डिस्कनेक्ट केला आणि नंतर तो फोन जो आहे तो बंद केलेला होता. मुलाचा अपघात झाला हे जर त्या घरच्यांना कळलं असतं, आई वडील धावून आले असते आणि त्या मुलाचा जीव वाचला असता. पण 2 पायाच्या जनावरांच्या कळपामध्ये तो माणूस पडलेला होता. आणि याच्यामध्ये सुद्धा म्हणजे माणुसकी कोणाकडे नाही असं नाही, तर पंकज जैन नावाचा एक तरुण जो आहे तो त्याच्या भावाबरोबर ती टू व्हीलरवरती चालला होता. त्यानं ही गर्दी बघितली आणि तोही या गर्दीमध्ये सामील झाला. पण समोर ज्यावेळेस हा तरुण पाहिला, त्याला दया आली, रिक्षावाल्याची मदत घेतली, त्या पियुषला रिक्षामध्ये घातलं, जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं. पण दुर्दैवाने तो दवाखाना बंद होता. त्याच्यानंतर मग अजून दुसऱ्या दवाखान्यामध्ये नेलं, त्या ठिकाणी त्याला ॲडमिट केलं, पोलिसांना बोलवलं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. एका घरातील वंशाचा दिवा या ठिकाणी विझलेला होता. अचानकपणे हे सगळं घडलेलं होतं आणि जेवढं दुःख त्या तरुणाच्या जाण्यानं होतं तेवढंच दुःख माणसाच्या नालायकपणाला पाहून होतं. कदाचित काही काळानं लोक हे सगळं विसरून जातील, पण त्या आई वडिलांना मात्र हे कायमचं दुःख नशिबी आलेलं होतं. आणि उद्या पुन्हा अशा घटना घडतील, पुन्हा अशा पद्धतीचे बळी जातील आणि ही जी दुःखाची आणि नालायकपणाची परंपरा जी आहे ती अशाच पद्धतीनं चालू राहील. पण ही कुठंतरी थांबली पाहिजे. माणसातील माणुसकी दिसली पाहिजे आणि अशा पद्धतीनं लोकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. प्रश्न अनेक पडतात, लोक अशी का वागतात, याच्यामधला दोष कोणाचा आहे? जर आपण एखाद्याला मदत केली तर पोलीस आपल्यालाच आत टाकतील आणि या भीतीनं लोकांना मदत करणं टाळतात का? अशा पद्धतीच्या घटना जर आपल्या समोर घडल्या तर आपण त्यांना मदत करणार नाही का? आणि जर समोरची व्यक्ती आपल्या जवळची असेल तर आपण काय करणार? म्हणजे आपण जर म्हणतो ना, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर आपण अशा वेळेस तर विचार करायचा की बाबा हा माझा जर बांधव असेल तर आपण बाकीचा विचार काही करण्यापेक्षा याला वाचवणं, याला दवाखान्यामध्ये नेणं
हे अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि असा व्हिडिओ काढणं, अशा नालायक खरं तर म्हणजे ह्या लोकांनाही शिक्षा झाल्या पाहिजेत. बरं, आणि अशा जर घटना घडल्या तर त्यावरती अजून काय उपाय करता येऊ शकतात? तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.